मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? उंच उंच इमारती आणि कधीही न थांबणारी गर्दी. पण याच मुंबईच्या पोटात एक असं ठिकाण आहे जिथे रात्रीच्या वेळी रस्ते जणू रक्ताने माखलेली असतात आणि त्या दाट झाडांच्या सावल्यांमधून कोणीतरी तुमच्यावर सतत नजर ठेवून असतं. हो, मी बोलतोय आर्य मिल्क कॉलनीबद्दल. मित्रांनो, आरेमधल्या बिबट्यांच्या गोष्टी तुम्ही नक्कीच ऐकल्या असतील. पण आज मी तुम्हाला एका अशा पहारेकऱ्याची गोष्ट सांगणार आहे, जो बिबट्यांपेक्षाही जास्त भयानक आहे. एक असा वॉचमन ज्याची ड्युटी त्याच्या मृत्यूनंतरही संपलेली नाही. लोक म्हणतात, युनिट 22 जवळ जर रात्रीच्या वेळी तुमची गाडी थांबली, तर कोणीतरी तुमच्या खिडकीवर हलक्या आवाजात थाप मारतं. पण जेव्हा तुम्ही बाहेर बघता, तेव्हा तिथे कोणीच नसतं. तर तयार राहा, कारण आज आपण उलगडणार आहोत युनिट 22 ते भयान सत्य. नमस्कार, मी आहे तुमचा होस्ट आणि तुम्ही ऐकताय बी स्टोरी टेलर. आरे कॉलनीतील युनिट 22 हे ठिकाण तसं खूप शांत आहे. दिवसा तिथे दूधवाल्यांची आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ असते. सगळं अगदी नॉर्मल. पण 1990च्या दशकात इथे एक अशी घटना घडली होती ज्याने सगळं बदलून टाकलं. एका वॉचमनचा मृत्यू. लोक त्याचं नाव सखाराम असे सांगायचे. तो निवृत्त होण्याच्या अगदी काही दिवसांवर होता आणि एके रात्री कर्तव्यावर असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. सखाराम हा फक्त एक वॉचमन नव्हता, तो अतिशय शिस्तप्रिय माणूस होता. पाऊस असो वा कडाक्याची थंडी, त्याच्या हातात कायम असायची एक काठी आणि एक टॉर्च, आणि तो युनिट 22च्या गेटवर रात्रभर खडा पहारा द्यायचा. पण त्याच्या मृत्यूनंतर काही दिवस सगळं अगदी शांत होतं. जणू काहीच घडलं नव्हतं. पण मग हळूहळू तिथे काम करणाऱ्या लोकांकडून काही विचित्र तक्रारी येऊ लागल्या. अशा तक्रारी ज्यांनी पोलिसांनाही चक्रावून सोडलं. नेमकं काय घडत होतंच ते. ही घटना आहे 2014 सालची. एक बीपीओ कॅब ड्रायव्हर रात्रीची शिफ्ट संपवून आरेमधून जात होता. रात्र अगदी शांत आणि घड्याळात बरोबर 2 वाजले होते. तो युनिट 22 वर पोहोचतो आणि अचानक त्याची गाडी बंद पडते. आजूबाजूला घनदाट जंगल, ना कुठला आवाज, ना कुठला माणूस, फक्त एक विचित्र शांतता. ड्रायव्हर पुन्हा पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण इंजिन काहीच प्रतिसाद देत नाही. इतक्यात त्याच्या नजरेस पडतं गाडीच्या मागच्या काचेवर एक हाताचा ठसा.
तो घाबरून मागे वळून पाहतो, पण तिथे कोणीच नसतं. आणि तेवढ्यात त्याच्या कानावर येतो एका काठीचा आवाज. तो हळूच खिडकीच्या बाहेर बघतो आणि तिथे उभा असतो एक माणूस खाकी वर्दीमध्ये, हातात एक जुनी पुतळी टॉर्च. ड्रायव्हरला वाटतं कोणीतरी मदतीला आलंय. तो कास खाली करतो आणि म्हणतो, काका, गाडी बंद पडली, थोडी मदत मिळेल का? पण तो वॉचमन काहीच बोलत नाही, एक शब्दही नाही. तो फक्त आपल्या टॉर्चचा प्रकाश सरळ ड्रायव्हरच्या डोळ्यावर टाकतो. तो प्रकाश इतका प्रखर आणि इतका थंड असतो की ड्रायव्हरचे डोळे दिपून जातात. तो डोळे चोळतो आणि पुन्हा वर बघतो, पण तो वॉचमन तिथे नसतोच. गायब, पूर्णपणे गायब. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची गाडी आपोआप सुरू होते. असे अनुभव फक्त त्या एका ड्रायव्हरलाच नाही, तर तिथे काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आले आहेत. लोक सांगतात, युनिट 22च्या हजेरी पुस्तकात रात्रीच्या शिफ्टला कोणीही नसतानाही एक जुनी विचित्र सही दरवेळी दिसते. जणू कोणीतरी आजही ड्युटीवर आहे. आणि स्थानिक वर्तमानपत्रांमध्येही यावर लेख आले आहेत, एका नावाने, आरेचा अदृश्य रक्षक. पण प्रश्न अजूनही उरतो, हे सगळं खरंच आहे की फक्त आपल्या मनाचे खेळ आहे? काही लोक म्हणतात, जंगलातल्या त्या सावल्या, ती काळोखी आपल्याला फसवतात, आपल्याला आभास होता. पण मग त्या काठीच्या आवाजाचं काय? आणि त्या विशिष्ट वासाचं काय? तोच वास जो फक्त सखाराम वापरत असलेला तंबाखूचा असायचा. हे सगळं फक्त योगायोग आहे की खरंच कोणीतरी अजूनही तिथे आहे? पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स सांगतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीची एखाद्या जागेशी खूप खोल ओढ असते किंवा त्याचं एखादं काम अर्धवट राहिलेलं असतं, तेव्हा त्याचा आत्मा त्या ठिकाणीच रेंगाळत राहतो. सकारांसाठी त्याचं कर्तव्य हेच त्याचं आयुष्य होतं. तो फक्त वॉचमन नव्हता, तो त्या जागेचा रक्षक होता. आणि कदाचित म्हणूनच आजही तो तिथून जायला तयार नाही. तर मित्रांनो, ही होती युनिट 22 मधल्या त्या इमानदार पण भयानक वॉचमनची गोष्ट. पुढच्या वेळी जर तुम्ही रात्रीच्या वेळी आरेमधून प्रवास करत असाल आणि अचानक तुमच्या कानावर एखाद्या काठीचा आवाज आला किंवा एखादा वृद्ध वॉचमॅनने तुमच्यावर टॉर्चचा प्रकाश टाकला, तर घाबरू नका. कदाचित तो फक्त आजही आपली ड्युटी बजावत असेल, कधीही न संपणारी ड्युटी. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा, कारण अंधारात फक्त सावल्या नसतात, कधी कधी
कोणीतरी तुमच्याकडे पाहतही असतं. धन्यवाद.